विठ्ठल 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 रामकृष्ण हरी. श्री क्षेत्र पंढरपूरच्या आषाढी आणि कार्तिकीच्या निमित्ताने साम टीव्ही अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहे. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही समुद्रासारखा पसरलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांचं स्थान हे एक अलौकिक असं स्थान मानलं जातं. किंबहुना वारकरी संप्रदायातल्या संत परंपरेमध्ये तुकाराम महाराज हे जेवढे समाजाभिमुख झाले, तुकाराम महाराजांचं वाङ्मय जेवढं समाजाच्या मुखामध्ये तरळत राहिलं, तेवढ्या प्रमाणामध्ये अन्य संतांचं वाङ्मय आलं नाही. याची कारणमीमांसा आपल्याला अनेक पद्धतीनं करता येणं शक्य आहे. परंतु मुख्य कारण जर विचारात घ्यायचं असेल तर तुकाराम महाराज ही तुमची माझी भाषा बोलतात. तुकाराम महाराज तुमच्या माझ्या प्रपंचातले दाखले देतात. तुकाराम महाराजांचा स्वतःचा प्रपंच हाही तुमच्या माझ्या प्रपंचासारखा वाटावा इतका साधा, सरळ आणि वेगवेगळ्या अडचणींनी भरलेला आहे. आणि त्या त्या प्रसंगामध्ये तुकाराम महाराजांच्या मुखातून उत्स्फूर्तपणाने प्रकट झालेले त्यांचे अनुभव, त्यांचे पारमार्थिक अनुभव हे आपल्या जीवनासमोरचं ध्येय असावं अशी तुमच्या माझ्या अंतःकरणातली भावना आपल्याला तुकाराम महाराजांच्या अधिकाधिक जवळ घेऊन जाते. तुकाराम महाराजांचं जीवन, तुकाराम महाराजांचं चरित्र आणि तुकाराम महाराजांचं वाङ्मय यामध्ये तुकाराम महाराज नेमके काय जगले, तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनासमोर कोणतं ध्येय, कोणतं आलंबन ठेवलं होतं आणि तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून या सगळ्या विचारांची मांडणी कशा पद्धतीनं केलेली आहे, या सगळ्याचा विचार या मर्यादित कालावधीमध्ये घेणं जरी शक्य नसलं तरी सुद्धा त्याच्यावर अगदी धावता का होईना पण प्रकाश टाकत राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी, भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे
अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभी मने विषय लोभी मने साधने ही बुडविली झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग विठू भक्तीचा डांगोरा विठू भक्तीचा डांगोरा गळी काळासी दरारा गळी काळासी दरारा तुका म्हणे करा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अवतार महाराष्ट्रामध्ये होणं हे महाराष्ट्राचं भाग्यच आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यामध्ये वैराग्य संपन्न वैराग्य महामेरू तुकाराम महाराजांचा अवतार हे महाराष्ट्राला एक नवी व्यापक अशी वैचारिक दिशा प्राप्त होण्याचा काळ होता. याचं मुख्य कारण आपल्याला देता येतं ते असं की तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये मुळातच ती तळमळ होती. ज्ञानेश्वर महाराजांनी अनुभवामृतामध्ये म्हटल्याप्रमाणे आता उपाय वन वसंतू जो आज्ञेचा आहे व तंतू अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा ते कारुण्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे तुकाराम महाराज आहे. ते इथं अवताराला आले ते केवळ हाताने उचलून जीवाला ब्रह्म बनवण्याकरता नव्हे तर तुकाराम महाराजांच्या अवताराचं सगळ्यात मोठं महत्त्व याच्यात आहे की तुकाराम महाराजांनी जगाला विचार करण्याची रीत शिकवली. तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा दराया कारण अवतार तुम्हा दराया कारण अवतार तुम्हा दराया
तुकाराम महाराज या मृत्यूलोकामध्ये अवताराला आले ते समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता. व्यक्ती विकासातून समाज विकास हे संतांच्या वाङ्मयाचं रहस्य आहे. या व्यक्ती विकासाचा विचार करताना व्यक्तीचा विकास कोणत्या भूमिकेतून व्हावा आणि मुळात आत्ता व्यक्ती विकासामध्ये असणारे प्रतिबंध कोणते याचा अतिशय मूलग्राही विचार तुकाराम महाराजांनी त्यांच्या अवतीभोवतीच्या समाजाच्या बारीक अभ्यासातून आणि आलेल्या अनुभवातून केलेला त्यांच्या वाङ्मयातून दिसून येतो. काही वेळेला समाजाला अतिशय प्रेमाने समजावून सांगावं लागतं, काही वेळेला समाजाला काही कठीण शब्दामध्ये बोलावं लागतं. समाजाचा विकास कोणत्या अर्थाने व्हावा आणि त्याच्याकरता अतिशय समर्पक अशी उपाययोजना कोणती याचा विचार अवताराला येण्यापूर्वीच संतांच्या जीवनामधून केला गेलेला दिसून येतो. त्यामुळे काही वेळेला संतांचे, तुकाराम महाराजांचे शब्द हे अतिशय मऊ, हे अतिशय अंतःकरणाला हात घालणारे, भावनेला स्पर्श करणारे, अतिशय मृदू अशा स्वरूपाचे दिसून येतात. तर काही काही अभंगांमधून तुकाराम महाराज अतिशय कठीण, मनाला लागणाऱ्या, बुद्धीला जाग करणाऱ्या अशा शब्दांची योजना करताना दिसून येतात. या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून तुकाराम महाराजांनी स्वतःच्या स्वभावाबद्दल बोलत असताना अशी विरोधी भाषा वापरलेली दिसून येते की आम्ही मेणापेक्षाही काही वेळेला मऊ आहोत, तर काही वेळेला कठीण वज्रालाही भेदून जाण्या इतके आम्ही कडक आहोत. आणि हे दोन्ही तुकाराम महाराजांच्या शिवीतून आणि तुकाराम महाराजांच्या अतिशय प्रेमातल्या बोलण्यातून अभिव्यक्त होताना अभंगातून दिसून येतं. मऊ मेणाऊनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू वैसे.
लळा लागला भक्तीचा या विशेष कार्यक्रमात अभंग गायन करणाऱ्या भजन मंडळींना सक्षम एंटरप्राइजेसचे महेश पलांडे यांच्या वतीने श्री ज्ञानेश्वरी व संत तुकाराम गाथा भेट. विठ्ठल 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 विठ्ठल